हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय वाणिज्य संगणक व्यवस्थापन, ज्याला आपण शॉर्टली म्हणतो ओसीएम, ह्या विषयाचं मित्रांनो जे काही बोर्ड पेपरचं टाइम मॅनेजमेंट आहे, ते टाइम मॅनेजमेंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशी सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ पर्यंत आपला जो विषय होता, विषय सहकार मीन्स कोऑपरेशन, या विषयाचे सर्व जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण समजून घेतले होते. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून ते सर्व व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, तुम्ही व्हाईट बोर्ड बघतच असाल की खूप रेड मध्ये एक आपलं टायटल आहे, टाइम मॅनेजमेंट. आपला जो काही मुलांनो 3 तासाचा जो काही पेपर आहे, 3 तास आपला जो ओसीएमचा पेपर चालणार आहे, त्याचे मार्क्स आहे 80. आणि तो 80 मार्काचा पेपर आपल्याला 3 तासामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि आपल्याला जर सर्व प्रश्न वेळेत पूर्ण करायचे असेल, 80 पैकी 80 मार्क्स मिळवायचे असेल, तर आपल्याकडे पेपरच्या वेळेचं नियोजन असलं पाहिजे. मीन्स पेपरचा कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा, याचं एक टाईमाचं मॅनेजमेंट असलं पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुलांनो आपण आज टाईम मॅनेजमेंट जे आहे ते डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर मुलांनो, आपला जो काही एचएससी बोर्ड एक्झामिनेशन 2026 विषय वाणिज्य संगणक व्यवस्थापन जो आहे कॉमर्सचा सब्जेक्ट, या विषयाचा पहिले पेपर कधी आहे हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. मुलांनो, आज 1 तारीख आहे. आज फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. आपला पेपर आहे 14 फेब्रुवारीला. म्हणजे ह्याच महिन्यामध्ये 14 तारखेला आपल्याला ओसीएमचा पेपर द्यायचा आहे. आपल्या हातामध्ये 13 दिवस आहे. 13 दिवसामध्ये आपल्याला ओसीएमला 100 पैकी 95 प्लस, 100 पैकी 100 पण पडतात बरं का. 95 प्लस मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि ते 95 प्लस किंवा आपलं जे काही 95 प्लस पर्सेंटेज मिळवण्याचे स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे असलं पाहिजे ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. म्हणून मुलांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल फुलफिल जे काही टाईम मॅनेजमेंट आहे प्रश्नानुसार, ते डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर मुलांनो, तुम्हाला आपल्या बोर्डवर एका साइडला बघा एक टाइम मॅनेजमेंटचं एक पेज डिस्प्ले केलेलं आहे. आपण ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. तुम्हाला ते क्लिअर होईल. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, 3 तास आपला पेपरचा वेळ म्हणजे मिनिटामध्ये किती झाले? 6×18 म्हणजे 60 मिनिटं आपल्याकडे पूर्ण वेळ आहे. आणि 180 मिनिटांमध्ये आपला ओसीएमचा पेपर कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो, ते आपलं तुम्हाला आता बोर्डवर दिसेल. तर बघा, सगळ्यात पहिली हेडिंग आहे एचएससी बोर्ड एक्झामिनेशन 2026 म्हणजे एचएससी बोर्ड एक्झामिनेशन 2026. त्याखाली आहे विषय वाणिज्य संगणक व्यवस्थापन, ब्रॅकेटमध्ये म्हणले ओसीएम, ज्याला आपण ओसीएम या नावाने त्या विषयाची ओळख करतो. पण त्या विषयाचं संपूर्ण नाव काय आहे? वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. त्यानंतर त्याखाली म्हटलंय वेळेचे नियोजन, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो टाइम मॅनेजमेंट. मुलांनो, ओसीएमचा पेपर इंग्लिश मिडियमचा असू दे की मराठी मिडियमचा, हा सेम टाइम फॉलो करायचा आहे. दोन्ही मिडियमच्या पेपरला सेम टाइम आपल्याला फॉलो करायचा आहे. आता पहिले आपण कॉलम समजून घेऊ. बघा, पहिला कॉलम आहे प्रश्न क्रमांक, दुसरा कॉलम आहे प्रश्न प्रकार, तिसरा कॉलम आहे प्रतिप्रश्न वेळ, चौथा कॉलम आहे पूर्ण प्रश्न वेळ, पाचवा कॉलम आहे घड्याळी वेळ आणि 6वा कॉलम आहे मार्क. आता घड्याळी वेळ म्हणजे काय? आपल्या घड्याळानुसार चालणारा वेळ. तो तुम्हाला पुढे मी समजून सांगेल. त्याच्यानंतर बघा, एक मध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांकाच्या खाली एक ब्लँक लाईन मध्ये दिले बघा, सुरुवातीला समास आखणे. आता मुलांनो, आपल्या हातामध्ये आपल्या वर्गामध्ये त्या टीचरने आपल्याला आन्सर शीट दिलं. आपलं पहिलं काम काय असतं? पेन्सिल आणि स्केल घ्यायची आणि लाइनिंग करून घ्यायच्या. आपण काय करत असतो पेपरमध्ये? लेफ्ट अँड राईट बोथ द साइड, दोन्ही बाजूने काय करत असतो? लाइनिंग प्रॉपरली करत असतो आणि त्यामध्ये प्रॉपरली आपण आन्सर लिहायचा प्रयत्न करत असतो की जे काही सुटेबल दिसावं, चांगलं दिसावं, चांगले मार्क्स मिळावे, आपला हेतू असतो. तर जे काही सुरुवातीला तुम्ही समास लाइनिंग जे करतात त्याला टाइम किती दिला पाहिजे? 10 मिनिटं. तुम्ही घड्याळी वेळेमध्ये बघितलं 10:50 ते 11. आता मुलांनो, ती मला सर पेपर तर 11 वाजता सुरू होतो. पण मुलांनो, तुमची जी काही उत्तरपत्रिका असते, उत्तरपत्रिका पेपर सुरू होण्याच्या 10 मिनिटं अगोदर तुम्हाला दिली जाते. आणि मेन 11 वाजता तुम्हाला हातामध्ये प्रश्नपत्रिका दिली जाते. उत्तरपत्रिका पेपरच्या वेळेच्या 10 मिनिट आपल्या हातामध्ये असते. 10 मिनिटामध्ये पहिल्या 10 मिनिटात पेपर पूर्णपणे त्याचे समास ती प्रॉपर लाइनिंग करून घ्यायची, प्रॉपर ड्रॉ करून घ्यायचा आणि 11 वाजता शार्प तुम्ही पेपर लिहायला सुरुवात केली पाहिजे. 11 नंतर आफ्टर 11, 11 नंतर
समास आखण्याचं काम करायचं नाही, ते 11च्या आधीच करायचं. 10 मिनिटामध्ये आरामशीर कितीतरी तुम्ही स्लो पद्धतीने केलं, तुमची स्लो मेथड असेल तरी सुद्धा स्लो स्पीडने सुद्धा 10 मिनिटामध्ये प्रॉपर तुमचा पेपर जो असतो त्याचे तुम्ही समास क्लिअर करत असतात. आणि 11 वाजता खरी आपल्या हातामध्ये प्रश्नपत्रिका आलेली असते आणि त्या प्रश्नपत्रिकेतून आपल्याला उत्तर लिहायला सुरुवात करायची असते. आता प्रश्नावाईज आपण घेणार आहोत किती मिनिटे, मग कधी तो पेपर तो प्रश्न कधी संपेल, किती मिनिटाला संपेल, किती वाजता प्रश्न संपून दुसरा प्रश्न सुरू होईल, हे सर्व काही डिटेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. तर बघा मुलांनो, पहिला आहे प्रश्न क्रमांक मध्ये प्रश्न पहिला अ. आता तुम्हाला पेपर पॅटर्न तर क्लिअर आहे. तुम्ही पेपर पॅटर्नची व्हिडिओ आपण आधी अपलोड केला नसेल तुमच्याकडे, तर तोही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला बघू शकता. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तर बघा प्रश्न पहिला अ आहे. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. पहिला प्रश्न अ आहे. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय वाक्य पुन्हा लिहा. प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट. प्रतिप्रश्न वेळ किती आहे? 1 मिनिट. पूर्ण प्रश्न वेळ आहे 5 मिनिट. आता जो पहिला प्रश्न पहिला अ आहे त्याच्यामध्ये 5 प्रश्न असतात ना, उपप्रश्न 1, 2, 3, 4, 5. तर त्या 5 प्रश्नाला तुम्हाला 5 मिनिटं द्यायची. मग 5 मिनिटं द्यायचे म्हणजे घड्याळी वेळेनुसार तुमचा पेपर कधी सुरू होतोय? 11 वाजून 1 मिनिटाने तुम्ही चालू करतात ना. मग 11:01, 11:02, 11:03, 11:04, 11:05, 11:05 पर्यंत म्हणजे 11 वाजून 5 मिनिटापर्यंत तुमचा प्रश्न पहिला अ संपायला पाहिजे. त्याला मार्क किती आहे? 5. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. त्याला प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट. पूर्ण प्रश्न वेळ आहे 5 मिनिट. जसं मुलांनो तुम्हाला आता विधाने पूर्ण करा होते. चूक की बरोबर तुम्हाला 5 वाक्य असतील. चूक की बरोबर ते लिहायचं. एका वाक्याला 1 मिनिट आहे. 5 वाक्याला 5 मिनिटं आहे. ते 5 मिनिटं बघा 11:06 ते 11:10 म्हणजे 11:06, 11:07, 11:08, 11:09, 11:10 असे 5 मिनिटं तुम्हाला प्रश्न ब ला द्यायचे आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला क आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. प्रश्न पहिला क आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. त्याचा प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट. पूर्ण प्रश्न वेळ आहे 5 मिनिट. मग ते 5 मिनिट कोणते? 11:11, 11:12, 11:13, 11:14 आणि 11:15 म्हणजे 11:11 ते 11:15 हे 5 मिनिट तुम्हाला प्रश्न पहिला क ला द्यायचे आहे. आणि मुलांनो त्याला मार्क्स आहे 5. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ड आहे. कंसातील अचूक पर्याय निवडा. ड काय आहे? कंसातील अचूक पर्याय निवडा. त्याला प्रतिप्रश्न वेळ आहे 1 मिनिट. पूर्ण प्रश्न वेळ आहे 5 मिनिट. आणि ते 5 मिनिट कोणते? 11:16 ते 11:20 म्हणजे 11:16, 11:17, 11:18, 11:19 आणि 11:20 हे 5 मिनिट तुम्हाला प्रश्न पहिला ड ला द्यायचे आहे. आता मुलांनो तुम्ही बघितलं असेल प्रश्न पहिल्यामध्ये 4 उपप्रश्न आहे. अ, ब, क, ड. तर अ ला 5 मिनिटं, ब ला 5, क ला 5 आणि ड ला 5. टोटल तुम्हाला प्रश्न पहिल्याला 20 मिनिटं द्यायचे. किती मिनिटं वेळ द्यायचा आहे? 20 आणि त्याला मार्क पण किती आहे? 20. म्हणजे 20 मिनिटामध्ये तुमचं 20 मार्काचं क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर मुलांनो बघा प्रश्न दुसरा. आता इथून खरा आपला पेपर सुरू होतो. प्रश्न दुसरा खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. एका संकल्पनेला वेळ द्यायचा आहे 2.5 म्हणजे 2.5 मिनिटं. किती वेळ द्यायचा आहे एका संकल्पनेला? 2.5 मिनिटं. अशा मुलांना आपल्या किती संकल्पना पूर्ण करायच्या आहे? अशा आपल्याला 4 संकल्पना पूर्ण करायच्या. किती संकल्पना असतात आपल्या? 6 पैकी 4 असतात ना. मग एका संकल्पनेला तुम्ही 2.5 मिनिटं जातात. 2.5, 2.5, 2.5, 2.5 म्हणजे 2.5 चोकी किती? 10 मिनिटं. तुम्हाला प्रश्न दुसरा जो आहे त्याला 10 मिनिटं वेळ द्यायचा आहे. आणि ते 10 मिनिटं कधी सुरुवात तुमचे? 11:21 ला. मग 11:21 ते 11:30 या 10 मिनिटांमध्ये तुमचा प्रश्न दुसरा क्लिअर व्हायला पाहिजे. 11:21 ते 11:30 म्हणजे 11:30 पर्यंत तुमचे 2 प्रश्न पहिले क्लिअर व्हायलाच पाहिजे. दुसरा जो प्रश्न आहे त्याला मार्क किती आहे मुलांनो? त्याला मार्क आहे 8. म्हणजे मुलांनो पहिल्या अर्धा तासामध्ये आपला 28 मार्काचा पेपर कव्हर होतोय. किती मार्काचा पेपर कव्हर होतोय? 28 पहिल्या अर्धा तासामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. तुम्हाला एखादी घटना दाखवलेली असेल, त्याचा अभ्यास करायचा, तिथली परिस्थिती बघायची, तुमचं मत लिहायचंय. तुम्हाला प्रश्न कसा लिहायचा, उत्तर कसं लिहायचंय सगळं काही माहिती आहे. फक्त वेळ महत्वाची आहे. तर बघा त्यातला प्रतिप्रश्न वेळ आहे 5 मिनिट. प्रतिप्रश्न वेळ किती आहे मुलांनो? 5 मिनिट. आता तुम्हाला 3 पैकी 2 लिहायचे असतात. 3 पैकी 2च लिहायचे असतात. मग प्रतिप्रश्न म्हणजे एका प्रश्नाला वेळ किती आहे? 5 मिनिट. 5 दुने 10. तर तुम्हाला प्रश्न तिसऱ्याला किती वेळ द्यायचा आहे? 10 मिनिटं. आणि ते मिनिटं कधी सुरुवात तुमचे घड्याळी वेळेनुसार तुम्ही बघितलं 11:31 ते 11:40 म्हणजे 11:31, 11:32, 11:33, 11:34, 11:35 अशा पद्धतीने 11:40 पर्यंत हे 10 मिनिटं तुम्हाला प्रश्न तिसऱ्याला द्यायचे आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा. प्रश्न चौथा काय आहे? फरक स्पष्ट करा.
10 मिनिटं तुम्हाला एका फरकाला वेळ द्यायचा आहे. प्रति प्रश्न वेळ किती? फरक स्पष्ट करामध्ये 10 मिनिटं. पूर्ण प्रश्न वेळ किती असणार आहे? पूर्ण प्रश्न वेळ आहे फरक स्पष्ट करामध्ये 30 मिनिटं. कारण की मुलांना तुम्हाला 4 पैकी 3 फरक स्पष्ट करायला यायचे. किती फरक स्पष्ट करायला यायचे? 4 पैकी 3. मग एका फरक स्पष्ट करायला 10 मिनिटं. 10 त्रिक 30. 30 मिनिटं तुम्हाला फरक स्पष्ट करायला वेळ द्यायचे आणि ते 30 मिनिटं तुमचे कोणते असणार आहे? 11:41 ते 12:10. 11:41 मिनिटाला तुम्ही जर फरक स्पष्ट करा सुरू केलं, तर तो पूर्ण प्रश्न 12:10 मिनिटापर्यंत तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे. बघा तुम्ही काउंट करा 30 मिनिटं भरतात. 11:41 पासून तर 12:10 पर्यंत तुम्ही काउंट केलं तर 30 मिनिटं तुमचे भरतात. 11:41, 42 या पद्धतीने 12:10 मिनिटापर्यंत तुम्ही काउंट करा. 30 मिनिट तुमचे भरतील आणि त्याला मार्क्स किती आहे? 12 मार्क्स आहे. 12 मार्क्स तुम्हाला 30 मिनिटामध्ये 12 मार्क्सचा तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये प्रतिप्रश्न वेळ आहे 10 मिनिटं. प्रतिप्रश्न वेळ किती आहे? 10 मिनिटं. आणि मग मुलांनो तुम्हाला थोडक्यात उत्तरला 3 पैकी 2 असतात. 3 तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतात, 2 तुम्हाला सोडवायचे असतात. मग एका थोडक्यात उत्तराला 10 मिनिटे. 10 दुने 20. 20 मिनिटामध्ये आपल्याला थोडक्यात उत्तरला हा प्रश्न पूर्ण करायचा आहे आणि ते 20 मिनिटं कोणते बघा? 12:11 ते 12:30. कारण तुमचं 12:10 ला फरक स्पष्ट करा संपलं. मग पुढचं 12:11 सुरू होतं ना. 12:11 ते 12:30 तुम्ही काउंट केलं तर 20 मिनिटं भरतात. 12:11, 12:12 ह्या पद्धतीने 12:30 पर्यंत तुम्ही गेलात तर 20 मिनिटं एवढा वेळ तुम्हाला प्रश्न 5व्याला द्यायचा आहे आणि त्याला मार्क आहे 8. किती मार्क आहे? 8. आता मुलांनो आपण 12:30 पर्यंत आलेलो आहे. आता पुढे बघा प्रश्न 6वा आहे. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. 6वा प्रश्न आहे. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्याच्यामध्ये प्रतिप्रश्न वेळ आहे 10 मिनिटं आणि पूर्ण प्रश्न वेळ आहे 20 मिनिटं. आता मुलांनो खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. 4 पैकी 2 लिहायचे असतात. किती लिहायचे असतात? 4 पैकी 2. मग एका विधानाला तुम्ही 10 मिनिटं देताय. तुम्हाला लिहायचे किती? 2. मग 10 दुने 20. 2 विधानाला किती वेळ जाईल मुलांना तुमचा? 20 मिनिटं वेळ जाईल आणि तो 20 मिनिटं जो वेळ असणार आहे तो 12:31 ते 12:50. 12:31 ते 12:50 म्हणजे 12:31, 12:32 अशा पण तुम्ही काउंट केलं तर 12:50 पर्यंत तुमची 20 मिनिटं भरतात आणि त्याला मार्क्स किती आहे? 8 मार्क्स. तुमचा प्रश्न 6व्याला आहे. त्यानंतर प्रश्न 7वा आहे. खालील प्रश्न सोडवा. 7वा प्रश्न आहे खालील प्रश्न सोडवा. त्या खालील प्रश्न सोडवायला तुम्हाला प्रति प्रश्न वेळ आहे 15 मिनिटं. मुलांनो 15 मिनिट तुम्हाला मिळत आहे 7व्या प्रश्नातल्या एका प्रश्नाला. 7व्या प्रश्नात जो एक प्रश्न त्याला 15 मिनिटं वेळ द्यायचा आहे आणि आपल्याला ते पण 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे. खालील प्रश्न 3 पैकी 2. 15 मिनिट जर एका प्रश्नाला द्यायचे 2 सॉल्व्ह करायचे ना आपल्याला 15 दुने 30 आणि तो वेळ असणार आहे मुलांना 30 मिनिटं 12:51 ते 21. म्हणजे 12:51 पासून तर 1:20 मिनिटापर्यंत तुम्ही जर काउंट केलं तुमचे 30 मिनिटं भरतात. किती मिनिटं भरतात? 30 मिनिटं. ते 30 मिनिट तुमच्या प्रश्न 7व्याला द्यायचे आणि त्या प्रश्न 7व्याला मार्क्स किती आहे? 10 मार्क्स आहे. 10 मार्क्स. मुलांनो 1:20 मिनिटापर्यंत तुमचा जवळजवळ 72 मार्काचा पेपर पूर्ण होतो. किती मार्काचा पेपर पूर्ण होतो? 72. आणि त्यानंतर मुलांनो प्रश्न 8वा आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 8वा प्रश्न आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्या खालील सविस्तर उत्तर लिहायला प्रति प्रश्न वेळ आहे 38 मिनिटे. म्हणजे एकच प्रश्न लिहायचा आहे. 2 पैकी एकच लिहायचा आहे. त्या एका प्रश्न वेळ आहे 38 मिनिटे. पूर्ण प्रश्न वेळ आहे 38 मिनिटे. आणि एकच लिहायचं म्हणजे 38 मिनिटच लागणार आहे पूर्ण प्रश्न लिहायला. आणि ते 38 मिनिटे 1:21 मिनिटापासून ते 1:58 मिनिटापर्यंत तुम्ही जर काउंटिंग केलं 1:21, 1:22, 1:23 अशा पद्धतीने तुमचे 38 मिनिटं भरतात आणि त्या प्रश्नाला मार्क्स आहे 8. तर मुलांनो तुमचा पेपर जो आहे तो पेपर 1:58 मिनिटापर्यंत पूर्ण होतो. 1:58 मिनिटापर्यंत तुमचा पेपर पूर्ण होतो आणि त्यानंतर शेवटचे 2च मिनिटं आपल्याकडे राहिलेले असतात. त्या 2 मिनिटांमध्ये बघा लिहिलेला सर्व पेपर स्वतः चेक करणे. म्हणजे आपण जो लिहिलेला पेपर आहे आपण स्वतः एकदा चेक करावं. म्हणजे सर्व प्रश्न लिहिले की नाही, कुठे काही राहिलेय का, कुठे लाईनिंग क्रॉस करायची ते 2 मिनिटांमध्ये करायचं आणि 2 वाजता बेल वाजल्यावर आपला पेपर हा सबमिट करायचा. अशा पद्धतीने तुम्ही जर घड्याळी वेळ बघितलं 3 तास आणि त्याच्यानंतरचे गुण आहे 80. तर मुलांनो अशा पद्धतीने तुम्ही जर नियोजन केलं तर 3 तासामध्ये तुमचा 80 मार्काचा पेपर पूर्ण होऊ शकतो. मुलांनो मी ज्यावेळेस 12वीला होतो त्यावेळेस हे नियोजन केलेलं आहे. अशाच पद्धतीने मी सुद्धा पेपर लिहिला होता आणि मला ओसीएमच्या पेपरमध्ये मुलांनो 94 मार्क आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची हेल्प जर कोणाची मिळाली असेल तर केलेल्या नियोजनाची हेल्प मिळाली. म्हणूनच हे नियोजन मला चांगले मार्क्स पडले. म्हणून हेच नियोजन मी तुमच्याशी शेअर केलं की जेणेकरून
तुम्हालाही चांगले मार्क्स पडतील, 95 प्लस आपला स्कोर आरामशीर जाईल. अशा पद्धतीने मुलांनो आपला जो सब्जेक्ट होता विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो OCM, या विषयाचे जे काही टाइम मॅनेजमेंट आहे ते आपण इन डिटेल समजून घेतलं. व्हिडिओ आवडल्यास मुलांनो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओबद्दल जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक यू.